राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर 10 दिवसांनी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। सोमवारी 16 डिसेंबर पासून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। परंतु विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नाही, विरोधकांकडे यंदा पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे ही परिस्थिती आणि हा प्रश्न उद्भवलाय। राजकारणात विरोधी पक्षनेते हे पद मुख्यमंत्र्यांच्या समकक्ष असते। जेवढे अधिकार व मान सन्मान हा मुख्यमंत्र्यांना असतो, तेवढाच या पदाला असतो। सभागृहात विरोधी पक्षनेते उभे राहिल्यास विधानसभा अध्यक्षांनाही त्यांना प्राधान्य द्यावे लागते। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवर विजय मिळवता आलाय। विरोधी पक्षनेते पद द्यायचे की नाही याचा सर्व अधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडे असतो। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विरोधी पक्षनेता पद देण्याबाबत काय निर्णय घेतात हे अधिवेशनात पाहावे लागणार आहे। दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडे सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 10% आमदारांची संख्या असणे आवश्यक आहे। महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांची एकूण संख्या ही 288 आहे। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे किमान 29 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे। परंतु महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक 29 एवढे संख्याबळ नाही।